नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवली आहे कैरीपासून तयार होणारी एक चटकदार एकदम सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी। आणि कैरीचा सीजन आहे आणि ही रेसिपी कोणी बनवली नाही असं होऊ शकत नाही। तर चला एकदम सोप्या पद्धतीने अशी आपण इथे कैरीची लुंजी बनवूया। त्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक कैरी। शक्यतो हीच कैरी घ्यायची, या कैरीला छान फ्लेवर असतो। तर ही कैरी आपल्याला अशी मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी आपल्याला काही फारसा मसाला वगैरे लागणार नाहीये। त्यासाठी फक्त 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप घ्यायची आणि 1 चमचा जिरं घ्यायचे। आता हे तिघही वस्तू आपल्याला जाडसर अशा कुटून घ्यायच्या आहे, फार बारीक नाही करायच्या अशा पद्धतीने। आता हे झालेलं आहे। आता आपण इथे आपल्याला पाहिजे तेवढा गूळ आपण इथे बारीक करून घेणार आहोत। आता आपण कढईमध्ये घालूया थोडंसं तेल, आवडीप्रमाणे तेल घालायचं। त्यानंतर त्यामध्ये मोहरी, मेथी दाणा, त्यानंतर कलोंजी घालायची आणि आपण जाडसर कुटून घेतलेला मसाला सुद्धा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आणि तयार आंब्याच्या फोडी कैरी आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि मिक्स करायचे म्हणजे जळणार नाही। त्यानंतर थोडीशी हळद आणि आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालून घ्यायची, मिक्स करायचे अशा पद्धतीने। आता हे छान झालेलं आहे। आता यामध्ये आपण जवळपास 1.5 कप पाणी घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 मिनिटं याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे, म्हणजे फोडी थोड्या अशा नरम झाल्या पाहिजे। आता छान इथे फोडी नरम झालेल्या आहेत। आता आपण यामध्ये आपली जेवढी कैरी आहे त्या प्रमाणामध्ये गूळ घालायचा आणि पुन्हा याला 10 ते 15 मिनिटं छान शिजवून घ्यायचे, म्हणजे त्याला रंगही चांगला येईल आणि गूळ जो आहे तो पूर्ण फोडींच्या आतपर्यंत जाईल। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। इथे आपली लुंजी तयार झालेली आहे। तर एवढी झटपट तयार होणारी एकदम सोप्या पद्धतीची कमी साहित्यामध्ये तयार होणारी लुंजी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।